नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण कोकोनट डोसा बनवणार आहोत, पण माझ्या पद्धतीने. इथे कोलम तांदूळ घरचाच घेतलेले आहे 2 वाटी, 2 चमचे मेथीदाणे स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवले. सकाळी हे पाणी एक्स्ट्राचं बाजूला काढून घेतलं आणि तेच पाणी आपल्याला यूज करायचं आहे. आता हे मिक्सरला बारीक फाईन पेस्ट करून घ्यायचं. त्याच भांड्यामध्ये 1 वाटी पोहे स्वच्छ धुतलेले आणि 1 वाटी ओलं नारळ, तेही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ आणि छानसं 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं, म्हणजे मिश्रण हलकं होतं. आता पाव चमचा याच्यामध्ये इनो टाकले आणि थोडंसं पाणी, मिश्रण पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आणि आपण डोसे इथे तयार करून घ्यायचे. ह्या पॅनमध्ये अजिबात तेल न टाकता आपण हे डोसे बनवणार आहोत. बिना तेलाचे डोसे खूप छान आणि पटकन होणारे, वरून जाळीदार आणि खालून क्रिस्पी, इतके सुंदर डोसे होतात. कारण माझ्या घरच्यांसाठी हा पूर्ण नाश्ता झालेला आहे. तुम्हीही नक्कीच करून बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.